आम्ही जातोय धारादेवी मंदिर मॅनेजर साहेबा आणि आता आम्ही जातोय रिव्हर राफ्टिंगला. मला एकदम मजा आता रातभर खेळत बसणार. आम्ही पोहोचलोय. वडापाव घ्या, वडापाव. नमस्कार, घुमकेतो मराठी यूट्यूब चॅनलचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण केलेल्या केदारनाथच्या ट्रिपमधला फायनल आणि 5वा पार्ट आहे. आणि ह्या पार्टमध्ये आम्ही केदारनाथमधून निघालो डायरेक्ट ऋषिकेशला आणि डायरेक्ट रिसॉर्टमध्ये जाऊन सेजल भाईचा आम्ही बड्डे मनवला. नाचलो. त्याचे मी शॉर्ट्स टाकलेत, तुम्ही बघितलेच असतील. आणि जर शॉर्ट्स कुणी बघितले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि त्या रिसॉर्टमध्ये आम्ही फक्त नाईट स्टे केला होता आणि सकाळी मॉर्निंगला आम्ही निघालो दिल्लीसाठी जाताना एक धारावी देवीचं एक मंदिर बघायचा राहिला होता, तो आम्ही पाहिला. त्याची माहिती तुम्हाला पुढे मिळेलच. आम्ही रिव्हर राफ्टिंग सुद्धा केली होती, पण रिव्हर राफ्टिंग करताना जो रिव्हर राफ्टर होता त्याने व्हिडिओ काढली होती गोप्रोमध्ये, पण सगळ्या व्हिडिओ करप्ट झाल्या. आणि रात्री रिसॉर्टला आम्ही जी मजा केली त्याची छोटीशी क्लिप मी इथं टाकतोय, बघा. आता आम्ही येताना जो मंदिर बघायचा राहिला होता ना धारादेवीचा, तिकडे चाललोय. माझ्यासोबत आहे काय नाही बाय. आता आम्ही पोहोचतो धारादेवी मंदिराला. आकाश आहे. आता आम्ही जातोय धारादेवी मंदिर. आणि पांड्याबाय कुठे चाललाय पुढे आणि आमचा सिद्धाबाय. तर धारादेवीची कहाणी अशी आहे की हा जेव्हा मंदिर हटवत होते ना, म्हणजे त्याची दुसरीकडे बाजूला घेऊन जात होते ना त्याला, तेव्हा इथे प्रलय आला होता. त्याच्यामुळे ह्या मंदिराला परत त्याच जागी बसवलं, अशी एक कहाणी आहे. तर आपण तो मंदिर बघतोय, चला. जागाच नाहीये हे धारादेवी मंदिर टेम्पल. हे आहेत आपल्या मॅनेजर साहेबा. ह्या मंदिराच्या इथे जेव्हा कन्स्ट्रक्शन करत होतं त्या मंदिराला इथून दुसरीकडे घेऊन जाऊन त्याची स्थापना करणार होते, तेव्हा ह्या जागेवरती मोठा प्रलय आला होता. म्हणून ह्या मंदिराची खूप मोठी मान्यता आहे. आपल्या त्या मंदिराजवळ जायचंय. खाली डायरेक्ट ठेवले, आता कुठे ठेवणार ना, बिंदास वॉलेट वगैरे टाकले. हा मंदिर बरोबर नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. इथून जाताना ब्रिजनेच आपल्याला जावं लागतं. मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल बेल्ट आणि वॉलेट तिथंच खाली ठेवायला सांगितलं होतं, कारण ते चांबड्याचे होते आणि चांबड्याच्या मंदिरात अलाउड नाहीत चांबड्याच्या वस्तू. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच सगळ्या गोष्टी ठेवायला लागल्या होत्या. आणि जाताना मोठं सुंदर एकदम कलाकृतीमध्ये नक्षीकाम बघायला भेटतं. जबरदस्त असे कोरीव काम केलं होतं. आता पण या मंदिरात जाऊन मस्त पूजा केली, म्हणजे पाय पडलो. आणि आता चाललो आहे ह्या ब्रिजकडे, केबल ब्रिज आहे, जबरदस्त एकदम. पंड्या हवा खास आला होता. आता दर्शन घेतलं आम्ही आणि परत चाललोय. कालचा ट्रेक कमी पडला होता, तर हा एकदम चढाई करतोय. नेक्स्ट जातोय बसजवळ, बसपासून ऋषिकेशला. मस्त रात्री स्टे केला आम्ही एका हॉटेलमध्ये ऋषिकेशला. आणि आता आम्ही जातोय रिव्हर राफ्टिंगला. सकाळी
टेम्पो आहे रिव्हर राफ्टिंगसाठी आम्ही जातो आता. बाय सेजल, बाय बाय सेजल भाई, याद रखो हमको. बाय. मला नाही बाबा, मला भावता नाही, मला भावता नाही. मी जाईल, मी जाकेच्या आलो पवत नाही. आता आपण जिथे रिव्हर राफ्टिंग करायची आहे त्या रिव्हरच्या बाजूला आलोय. ही आपली गँग आहे. मजा आएगा, एकदम मजा आएगा. जन्नत दिखा दूंगा. पहले करा है राफ्टिंग? नहीं. सबका फर्स्ट टाइम है ना? हाँ. तो मैं आपका वेलकम करता हूँ, ठीक है. आफ्टरनून में आप लोगों का वाइट वाटर रिवर राफ्टिंग में स्वागत करता हूँ, ठीक है. जिस रिवर में राफ्टिंग करने जा रहे हो उसका नाम है गंगा माँ, ठीक है. किती नाही किती जाना पडेल बघ. भैया भैया काम आएगा हमारे daily. आताच आपण रिव्हर राफ्टिंग केली. इथं आपले ते राफ्टिंग आहे अशा गाड्यामध्ये येते आणि आता आपण ऋषिकेशमध्ये आहोत. आणि इथं आपण आता परत आरती अटेंड करणार आहोत. एक राहिलं होतं गंगामध्ये आंघोळ करायचं, ते रिव्हर राफ्टरवाल्याने डुबवून पोहत आम्हाला घेऊन तुम्ही क्लिप बघाल नंतरला. असं काहीतरी आहे, तो आहे जानकीला असं काहीतरी आहे आणि तो रामझुला आणि त्याच्या पलीकडे रक्तमंदिर. ह्या ठिकाणी कळालं की रिव्हर राफ्टिंग जे आम्ही केली होती त्याच्या सगळ्या व्हिडिओ करप्ट झाल्या होत्या. एवढी खतरनाक आम्ही मजा केली होती. पूर्ण 75% आम्ही पोहतच आलो होतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आता आपण मी एक मस्त पूर्ण 15 ते 20 मिनिटाची गंगा आरती बघितली. आता आपण गंगा आरतीमध्ये आहोत आणि हे आपली गँग आहे. मजबूत थंडी लागते इथे. आणि रिव्हर राफ्टिंग करताना आम्ही पूर्ण नदीमध्ये पोहतच येत होतो. लास्ट टाइम म्हणजे हरिद्वारला गेलो होतो तेव्हा आंघोळ करायला नाही मिळाली गंगामध्ये. पण बोलतात ना जे होणार आहे ते होणार आहे. हरिद्वारला नाही झालं पण ऋषिकेशला येऊन रिव्हर राफ्टिंगच्या नावाने आम्ही गंगामध्ये पोहत पुढे आलो. आणि अशा तऱ्हेने आज आम्ही गंगा आरतीसुद्धा अटेंड केली. एकदम भारी वाटलं. तर आता आम्ही जरा फिरतो 8 वाजेपर्यंत आणि मग दिल्लीसाठी रवाना होतो. आपल्या गँगचा मोठा मेंबर सगळ्यात अंकित, यांनी मोठा खेळला घेतला खेळायला. आता रातभर खेळत बसणार. आम्ही रात्री निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला सकाळी 3:30-4च्या आसपास पोहोचलो. आणि आम्हाला हॉटेल मिळालं. सकाळी उतरलो तेव्हा कंटाळा काय व्हिडिओ नाही काढली. बरोबर स्टेशनच्या बाहेरच आहे, जवळ एकदम. आणि आता इथून आम्ही चाललो एअरपोर्टसाठी. ह्या हॉटेलमध्ये चुकून पण येऊ नका. साधी लादी नाही पुजले त्यांनी. बाकीच्या गोष्टी दाखवल्याच तुम्हाला दिसत असेल तर बघा. बाकी काय बोलत नाही. एवढा घाण अवस्था आहे. एवढे वॉशरूम पण काय बोलतात ना, नाईलाज होता म्हणून थांबलो. आता चाललोय एअरपोर्टला आहे. सगळं बॅगचं वजन करायला. आपल्या हातात असलेली बॅग 7 किलोची पाहिजे पाठणीवरती. आणि आपण जी टाकणार आहोत लगेजमध्ये तिचा वेट 15 पाहिजे. त्या हिशोबाने आता मी वेट करायला चाललो आहे आणि जाऊ एअरपोर्टला. भेटू एअरपोर्टलाच होतं डायरेक्ट. काय प्रेस केल्यावरती चालते गाडी. काय बोलतो पण तू? हार्ड कॉपी नाही आहे. अरे डिजी लॉकर करते ते म्हणून ये. आता आम्ही पोचलोय
अरे बाप. कुठे पोहोचले तुम्ही? आता आम्ही पोहोचलो एअरपोर्टला. आमचा आणखी जो जयम खुश आहे. त्याला एअर होस्टेस चहा कॉफी बांधणार आहे. काय चालशील? डोकं दुखलं करेल. वडापाव वडापाव वडापाव. कुठे सिद्धा कुठे चल वरती वडापाव झाला. अरे वडापाव 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 पिठवड पिठवड वडापाव वडापाव. अरे देवा मॅडम नाही भाईंदरचे. अरे भाईंदरच्या मॅडम आमच्या भाईंदरच्या मॅडम मला भेटणार आहे. आत्ता मी एअरबसमध्ये बसलो आहे आणि चाललो आहे प्लेनजवळ. आपली फ्लाईट आहे आकाशा एअर. काहीतरी प्लेनला आलेले आहेत बरंच एक्साइट एकदम. हा आपला प्लेन आहे आकाशा एअरचा. आता आपण उतरू बसमध्ये एअरबसमधून. आपले गँग सगळे पुढे आणि इथे आम्ही बंड्याबाई विद्याबाई आणि प्रणय आम्ही बसलो इकडे. ए पुढे पुढे प्रणय. For us to close the doors for an on-time 10 departure, kindly store your handbags, ABC ना. bins, or आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे. सिद्धा मला सीट भेटली. वडापाव घ्या. Devyar Sajjanam. समय पर उड़ान भरने के लिए आज for an on-time departure. आणि आपली वडापाव घ्या. वडापाव 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 पीठ. Onto the seat in front of you and take your luggage immediately. This will allow other पड़े तो कैबिन क्रू के निर्देश प्राप्त कर. बसलो होतो. Certainly, thank you. All the best. Thank you. Thank you. Take care. फायनली आम्ही मुंबईमध्ये पोहोचलोय. हे वडापाव 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 फायनली पोहोचलो आपण. आणि फायनली आपला एवढासाच ग्रुप बाकी राहिला. बाकीचे तिकडे गेले. सगळ्यांना भेटायच्या नादात मी व्हिडिओ नाही काढली. आणि आता आम्ही मुंबईला पोहोचलो. कुठे 10 डिग्री मायनस होता आणि 30 डिग्री प्लसमध्ये आलो आहे. गरमी व्हायला लागली. तर चला. आणि अशा प्रकारे केदारनाथची सिरीज आज आपण इकडे संपवतोय. हा लास्ट पार्ट होता आणि शॉर्ट्स व्हिडिओज तर येत राहतील. जो काही तुम्ही ह्या सिरीजला प्रतिसाद दिला त्यासाठी आभार. आणि नवीन सिरीजची सुरुवात करतोय. आपल्या साताऱ्याच्या बऱ्याचशा व्हिडिओज एडिट करायच्या बाकी आहेत आणि ती सिरीज आपण घेऊन येऊ.
तर मग चला भेटू नवीन सिरीजमध्ये. तुर्तास धन्यवाद.